नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बॉलिवूडचा सुपरस्टार सैफ अली खान याच्यावरची चोरट्याने त्याच्या घरात घुसून हल्ला चढवला आणि या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालेला आहे. त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. चोरट्याने तब्बल सैफ अली खानवर 6 वार केलेले आहेत आणि 2 वार जे आहे अत्यंत गंभीररित्या सैफ अली खानवर केलेले आहेत. त्याच्यावरती नुकत्याच 2 शस्त्रक्रिया सुद्धा पार पडलेल्या आहेत. नेमका सैफ अली खानवर त्याच्या घरामध्ये नेमका हल्ला कसा झाला याचा संपूर्ण घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत. जर पाहिलं तर काल मध्यरात्री 2:30च्या सुमारास चोरट्याने जे आहे सैफ अली खान याच्या वांद्रे स्थित घरामध्ये प्रवेश केलेला होता आणि प्रवेश केल्याच्या नंतर या चोरट्याने जे आहे सुरुवातीला ज्यावेळी ह्या मोलकरणीने ह्या चोरट्याला पाहिलं त्यावेळेस ती आरडाओरडा करू लागली आणि त्यानंतर सैफ अली खान जागा झाला. सैफ अली खान जागा झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाहिलं तर सैफ अली खान मध्ये आणि या चोरट्यामध्ये जी आहे बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमधून चोरट्याने सैफ अली खानवर हल्ला केल्याचं प्राथमिक माहिती आहे असं सांगण्यात येत आहे. काल रात्री 2:30च्या सुमारास चोरट्याने जे आहे घरामध्ये जो आहे तो प्रवेश केलेला होता. ज्यावेळी या मोलकरणीने ह्या चोरट्याला पाहिलं त्यावेळी मोलकरणी आरडाओरडा करत होती आणि त्यानंतर सैफ अली खान ने आहे त्या चोरट्यासोबत त्याची जी आहे बाचाबाची झाली आणि याच बाचाबाचीमधून या चोरट्याने सैफ अली खान वरती जो आहे तो हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि पहिल्यांदा सर्वात आधी जर पाहिलं ज्यावेळेस या मोलकरणीने आरडाओरड केली त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा जो हल्ला चढवला होता या चोरट्याने तो ह्या मोलकरणींवरती जो आहे तो चढवल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यानंतर जर पाहिलं तर ही जी चोरटा होता ह्या चोरटाने सैफ अली खानवर तब्बल जे आहेत ते 6 वार केलेले आहेत आणि त्यामध्ये सैफ अली खान जो आहे गंभीर जखमी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर सिक्युरिटी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सैफ अली खानला तातडीने जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. आणि त्याचबरोबर सैफ अली खानचा जो डावा हात आहे त्या डाव्या हातावर 2 गंभीर जखमा सुद्धा झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे. आणि त्याचबरोबर सैफ अली खानची जी मान आहे त्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरची जखम झालेली आहे. जर 10 सेंटीमीटरची जखम म्हणजे अत्यंत मोठी जखम जी आहे ती सैफ अली खानच्या मानेवर झाल्याचं पाहायला मिळतं. आणि ज्या पद्धतीनं चोरट्याने हल्ला केलेला होता हल्ल्याची तीव्रता या जखमेवरून आपल्या लक्षामध्ये येऊ शकते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सैफ अली खानच्या पाठीवर सुद्धा ज्यावेळेस त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर या चोरट्याने थेटपणे सैफ अली खानच्या पाठीवर शस्त्राने जे आहे ते वार केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर हा जो चाकू होता तो चाकू तुटल्यामुळे जे आहे त्या चाकूच्या तुकड्यामुळे जे आहे सैफ अली खानच्या मणक्याला जी आहे ती गंभीर दुखापत झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. आणि आज ऑपरेशन करून सैफ अली खानच्या शरीरामधून जो आहे 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा जो आहे तो डॉक्टरांनी काढलेला आहे. यशस्वी शस्त्रक्रिया जी आहे ती डॉक्टरांनी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. आणि या शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानला जे आहे ICU मध्ये जे आहे दाखल करण्यात आलेलं आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतायत, अधिक माहिती जाणून घेत आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जर पाहिलं तर 4 जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे, त्यांचा तपास करत आहे. मुंबई पोलिसांची 7 पथकं जी आहे यासाठी तपासासाठी तयार करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर गुन्हे शाखेची 8 पथकं अशी एकंदरीत 15 पथकं या तपासासाठी जी आहेत ती तयार करण्यात आलेली आहेत. परंतु सुरुवातीला या संपूर्ण घटनेचा जर घटनाक्रम पाहिला तर रात्री 2:30च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येते, प्राथमिक माहिती मिळते. परंतु ज्यावेळी मोलकरणींनी आरडाओरड केला ह्या चोरट्याला पाहून ज्यावेळेस मोलकरणींनी आरडाओरड केला त्यावेळी सैफ अली खान जागा झाला आणि त्याने यामध्ये चोरट्याशी त्याची बाचाबाची झाली. आणि त्यानंतर हा चोरटा ज्यावेळी सैफ अली खानची जो 2 मुलं होती तैमूर आणि दुसरा जो त्याचा मुलगा आहे त्याच्या रूमच्या दिशेने ज्यावेळेस या हल्लेखोरांनी चोरट्याने जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस सैफ अली खानने त्याच्यावरती झडप टाकल्याचं जे आहे ते सांगण्यात येते. आणि त्यानंतर या चोरट्याने जे आहे ते सैफ अली खानवरती हल्ला केल्याची सुद्धा एकंदरीत जी आहे ती एकंदरीत जी माहिती पाहायला मिळते. परंतु हा हल्ला सैफ अली खानवरती का झालेला आहे याची सुद्धा चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये होताना पाहायला मिळते. कारण जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगकडून सलमान खानला सुद्धा जिवे मारण्याची धमकी आलेली होती. त्याचबरोबर बाबा सिद्दीकी यांची सुद्धा मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. जर आपण पाहिलं तर असे जे सेलिब्रिटी आहेत त्यांच्यावरती हल्ले का होत आहेत, राजकारणावरती हल्ले का होत आहेत असे सुद्धा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होते. कारण सैफ अली खान जर पाहिलं तर हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्यांनी 90चं दशक सुद्धा गाजवलेलं आहे आणि विशेष म्हणजे शर्मिला टागोर यांचा तो पुत्र आहे. त्याचबरोबर पतौडी नावाचे जे भारतीय क्रिकेटर होते त्यांचा हा मुलगा आहे. आणि त्याला सैफ अली खानला नवाब म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्या सैफ अली खानवरती का हल्ला केला आणि ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस करीना कपूर घरी होती का
होती की नव्हती ही याबाबत अद्यापही माहिती कळू शकलेली नाही. परंतु ज्यावेळी करीना कपूरच्या ज्या काही हँडल्सवरून कळते त्यावेळेस करीना कपूर जी आहे ती कुठेतरी पार्टीला गेल्याची सुद्धा प्राथमिक माहिती मिळते. परंतु हे जे प्रकरण आहे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. कारण अशा पद्धतीनं एका सुपरस्टारवरती हल्ला झाल्यामुळं संपूर्ण जे आहे सिने क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळतंय. कारण सैफ अली खान हा जो आहे तो बॉलिवूडचा फार मोठा स्टार आहे. कारण करीना कपूरच्या बाबतीमध्ये पाहिलं, करीना कपूर सुद्धा बॉलिवूडची फार मोठी स्टार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने झालेल्या हल्ल्यामुळं बॉलिवूडमध्ये चिंतेचं वातावरण सुद्धा एकंदरीत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ज्यावेळी काल मध्यरात्री म्हणजे 16 डिसेंबरला रात्री मध्यरात्री 2:30च्या सुमारास अज्ञात चोरट्याने जे आहे तो हल्ला केल्याचं एकंदरीत पाहायला मिळालेलं होतं आणि तब्बल 10 सेंटीमीटरचा वार सैफ अली खानच्या मानेवरती करण्यात आलेला होता. त्यामुळे आपण या हल्ल्याची तीव्रता समजू शकतो. 10 सेंटीमीटरचा वार म्हणजे अत्यंत मोठा असा घाव जो आहे त्या चोरट्याने सैफ अली खानवरती केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अत्यंत प्राणघातक हल्ला जो आहे तो सैफ अली खान याच्यावरती जो आहे तो करण्यात आलेला होता. आणि हा हल्ला ज्यावेळी केला त्या सैफ अली खानच्या पाठीत हे जे शस्त्र होतं ते शस्त्र रुतलेलं होतं आणि हे रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी जे आहे ते सैफ अली खानला तातडीनं जे आहे ते लीलावती रुग्णालयामध्ये सुद्धा जे आहे ते दाखल करण्यात आल्याचं सुद्धा एकंदरीत पाहायला मिळालं होतं. आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो मुंबई पोलीस करते. गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतं. या प्रकरणामध्ये तब्बल 4 जणांचे जबाब जे आहेत ते पोलिसांनी नोंदवून घेतलेले आहेत. आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे पोलिसांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचं सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एंट्री दिल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आता मिळते. आणि तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला का केला याची सुद्धा एकंदरीत पोलीस या प्रकरणाचा तपास करताना याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या दोघांमध्ये ज्यावेळेस वाचावाची झाली त्यावेळेस सैफ अली खान या दोघांमध्ये पडला, त्यांच्या वादामध्ये पडला आणि त्या वादामुळे कुठेतरी सैफ अली खान वरती जो आहे तो हल्ला करण्यात आल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती मिळते. कारण ज्या पद्धतीनं सैफ अली खान याच्यावरती हल्ला करण्यात आलेला होता, अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली होती. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट करिश्मा कपूर यांना फोन करत सैफ अली खान यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केलेली होती. त्याचबरोबर शरद पवार यांनी सुद्धा मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यावरती जे आहे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. कारण त्यांनी असं सांगितलं की हल्ल्यावरूनच मुंबईमध्ये कशा पद्धतीची कायदा सुव्यवस्था आहे ते माहिती होतं असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हा कुठेतरी पूर्वनियोजित कट होता का याचा तपास हवा अशी जी मागणी आहे ती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. त्याचबरोबर राम कदम यांनी असं म्हटलेलं आहे की हल्लेखोरांना आम्ही शोधून काढू असं सुद्धा भाजपाचे आमदार राम कदम यांनी सांगितलेलं आहे. खरं तर हे अत्यंत गंभीर असं प्रकरण जे आहे हे सैफ अली खानवरती हल्ला झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. परंतु आता या प्रकरणाचा खूप तीव्रतेने खूप वेगानं तपास जे आहे ते पोलीस अर्थात मुंबई पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. परंतु ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळेस तैमूर कुठं होता, ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस करीना कपूर कुठं होती असा प्रश्न सुद्धा एकंदरीत जो आहे तो पाहायला मिळतोय. कारण करीना कपूर तिने तिच्या पार्टी टेबलचे काही फोटो जे आहेत ते शेअर सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. करीना कपूर ही तिची जी बहीण आहे सोनम आणि त्याचबरोबर तिची बहीण करिश्मा कपूर, रिया कपूर यांच्यासोबत गर्ल्स नाईट एन्जॉय करत होती आणि त्या एन्जॉयमेंटचा फोटो जो आहे तिने इंस्टाग्रामवरती शेअर केल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. आणि ज्यावेळी जेह आणि तैमूर हे सैफ अली खान चे जो 2 मुलं आहेत, करीना कपूरचे जो 2 मुलं आहेत ते घरीच होते आणि त्यांच्यासोबत जो आहे तो सैफ अली खान होता असं सुद्धा एकंदरीत सांगण्यात येत आहे. परंतु ज्या पद्धतीनं सैफ अली खानवरती हल्ला करण्यात आलेला होता, अत्यंत गंभीर असा हल्ला करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस असेल, गुन्हे शाखेचं पथक का असेल, असे एकंदरीत 15 पथकं जी आहेत ती तपासासाठी तयार करण्यात आलेली आहेत आणि या बाबतीमध्ये तपास अधिक वेगानं होताना दिसतो आहे. त्याचबरोबर याचे सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा पोलिसांकडून हाती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. चोरट्याने नेमका प्रवेश कसा केला असं सांगण्यात येते की मागच्या बाजूने जे आहे ते चोरट्याने जी शिडीद्वारे प्रवेश केला असं सांगण्यात येतं. परंतु चोरट्याला मध्ये प्रवेश कुणी दिला, खरंच या मोलकरणीवरती ज्या पद्धतीने पोलिसांकडून संशय व्यक्त केला जातोय त्या बाबतीत त्या अँगलने सुद्धा पोलीस एकंदरीत तपास करतात. खरंच सैफ अली खानचं काही कोणाशी वैर होतं का या अँगलने सुद्धा पोलीस तपास करतायत.
त्यामुळे खरं तर या घटनेमध्ये आणखी या तपासामधून आणखी कोणती महत्त्वाची माहिती पुढे येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि प्रत्येक घटनेचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.